धारावी पुनर्विकासासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची 21 एकर जागा जी आहे ती दिली जाऊ नये यासाठी पुन्हा एकदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं आंदोलन होताना पाहायला मिळते। वर्षा गायकवाड खासदार आपल्यासोबत आहेत। वर्षा, आज पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम आणि आंदोलन सुरू केलेलं आहे। बिलकुल, आम्ही आंदोलन यासाठी सुरू केलेलं आहे कारण ही जमीन जी आहे ती राज्य सरकारची आहे, ही मुंबईकरांची जमीन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कुर्लेकरांची आहे। आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत आणि ती सुद्धा जुनी म्हणजे 100-150 वर्षाची झाडं आहेत। 800 ते 1000 झाडं त्या ठिकाणी आहेत, एक ग्रीनरी त्या ठिकाणी आहे। आणि अशा वेळेला इथल्या लोकांची मागणी आहे की त्याला एक ग्रीन पार्क करावं, पब्लिक पार्क करावं आणि त्याच्याबरोबर आम्ही आहोत। आता धारावीचे जे म्हणतात ते धारावीच्या जनतेला धारावीत घर मिळावं ही धारावीकरांची मागणी आहे। आणि धारावीच्या नावावरती एक षडयंत्र रचण्याचं काम चाललेलं आहे की ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या नाममात्र दराने घ्यायच्या, एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने या जागा सगळ्या घ्यायच्या। आता तुम्हाला माहिती आहे, मदर डेअरी असेल, जकात नाका असेल, डम्पिंग ग्राउंड असेल, देवणार असेल, त्या ठिकाणी मिठागरं असतील, बीकेसीची जमीन असेल, म्हणजे काय चाललंय हे सगळ्या जमिनी रेडी रेटनाच्या 20% 25% दराने घेणं चाललेलं आहे। टेंडरमध्ये अजून काही वेगळं चालू आहे। आणि ज्या वेळेला ही आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी एक वेगळा निर्णय घेतला, दुग्ध विकास मंत्र्यांनी वेगळा निर्णय घेतला, महसूल मंत्र्यांनी, त्यामुळे याच्यावरती कोणाचा प्रेशर आहे हे मी काही सांगायची वेगळी गरज नाहीये। त्यामुळे आमची लढाई ह्यासाठी आहे की ही स्थानिकांची मागणी आहे, ती स्थानिकांची मागणी स्वीकारली गेली पाहिजे। या ठिकाणी पब्लिक गार्डन व्हायला पाहिजे आणि या मोक्यांच्या जागांचा जे मोठा घोटाळा सुरू आहे त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। आणि ह्या जागा यांना का देतात जेव्हा की त्यांना प्रोत्साहनात्मक इन्सेंटिव्ह पण देतात बांधकामावरती, मग हे सगळं षडयंत्र कोणासाठी चाललेलं आहे? त्यामुळे ही लढाई आम्ही लढत राहणार आणि जोपर्यंत या लढाईमध्ये आम्हाला विजय मिळत नाही, या ठिकाणी गार्डन होते तोपर्यंत लढाई चालू राहणार। पण खरं तर आरे डेअरी असेल किंवा कुर्ल्यातील डेअरी असेल ही बंद पाडली त्यावेळेसच कुठेतरी आरोप प्रत्यारोप झाले होते की कुठेतरी उद्योगपती असतील, बिल्डरांच्या कशात घालण्यासाठी सगळं काय चालू आहे, त्याचं कुठेतरी ही लिंक होती। बिलकुल, दुर्दैवाने आजकाल बघतोय आम्ही की मुंबईच्या ज्या मोक्याच्या जागा जसं तुम्ही सांगितलं की आरे आहे किंवा हे आहे किंवा जकात नाके आहेत किंवा रस्त्याच्या कोणाच्या पण जागा आहेत, या काही लोकांच्या डोळ्यामध्ये गेल्या की त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते व्यावसायिक बिझनेसमॅन त्याच्यामध्ये घुसलेले आहेत। जेव्हा की ह्या मुंबईसाठी असलेल्या श्वसनाच्या सगळ्यात मोठ्या जागा आहेत। खरं तर मुंबईमध्ये मैदानं असतील किंवा गार्डन असतील याची संख्याच किती लिमिटेड आहे, ज्या ठिकाणी लोकांना बसता येईल, ज्या ठिकाणी लोकांना करता येईल। दुर्दैवाने अशा जागा वाढवल्या गेल्या पाहिजेत, अशा ठिकाणी डेव्हलप व्हायला पाहिजे होतं खरं तर मदर डेअरी, पण दुर्दैवाने 22-21 वर्षापासून तिला ते ठेवून नंतरच्या काळामध्ये भाजपच्या एका मंत्र्याच्या नजरेत आली, नंतरच्या काळामध्ये अडाणींच्या नजरेत आली आणि दुर्दैवाने त्यांच्या घशात घालण्याचा हा डाव झाला। त्यामुळे या मोठ्या भाजपचे मंत्री कोण ते तुम्ही माहित करा, मी आधी सांगितलेलं आहे। आता त्यांना पण मिळालेलं नाही, आता अडाणीनं डायरेक्ट ती गेलेली आहे। पण सांगायचं तात्पर्य असं की ह्या मुंबईकरांच्या जागा आहेत। दुर्दैवाने मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत कोणी बोलतच नाहीये। मुंबईकरांना चांगला श्वास मिळाला पाहिजे, मुंबईकरांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे, मुंबईकरांना पाणी मिळालं पाहिजे, साफ नाले मिळाले पाहिजेत। दुर्दैवाने त्या सगळ्या डीप क्लिनिंग झालं, मधल्या काळामध्ये पाणी सर्वांसाठी आम्ही घेण्याचा निर्णय घेतला, पण आज काय परिस्थिती आहे? जरा पाऊस पडला की तुम्ही बघा सगळे नाले भरतात। त्यामुळे एक मोठं षडयंत्र द्यायचं, मित्रांना द्यायचं, दत्तक कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, मित्रांना द्यायचं, साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, मित्रांना द्यायचं, ही नवीन परंपरा जी सुरू केलेली आहे ना राज्यामध्ये आणि देशामध्ये, ही कुठेतरी थांबली पाहिजे। हे काम पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे। मुंबईकरांच्या घामातून मिळालेल्या पैशातून हे सगळं काम चाललेलं आहे। ज्या ठिकाणी तुमचं हे आंदोलन सुरू आहे तिथले स्थानिक आमदार जे आहे कुडाळकर यांनी सुद्धा बॅनर लावलेले आहेत का आमचा विरोध आहे आणि मुख्यमंत्री हा प्रोजेक्ट रद्द करण्यासाठी सकारात्मक आहेत म्हणून? कोणी थांबवलंय त्यांना? आम्ही तर नाही थांबवलं, आम्ही त्या सपोर्टमध्ये आहोत। जर ते खरंच करतात त्यांनी यावं इथे येऊन स्वाक्षरी करावी। आम्ही ही लोक चळवळ ठेवलेली, लक्षात ठेवा, लोकांचा आवाज म्हणून आम्ही आलेलो आहोत। महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी जरी आलो असू तरी आम्ही लोकांचा आवाज घेऊन आलेलो आहोत, कुर्ल्याकरांची मागणी घेऊन आम्ही आलेलो आहे। आणि जर त्यांना असं वाटतं की कुर्ल्याचे रोगपती म्हणून त्यांनी यावं, त्यांना कोणी थांबवलंय? आणि तो निर्णय त्यांना वाटतो त्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांना रद्द करायला। महसूल मंत्र्यापेक्षा मुख्यमंत्री मोठे आहेत का नाही आहेत? ते जीआर रद्द करू शकतात की नाही करू शकत? रद्द करून टाकावं जीआर आणि देशाच्या पंतप्रधान त्यांनी एक पत्र लिहावं की अडाणींना जमीन देऊ नका, बस झालं। आता आपण देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहावा की अडाणींना जमीन देऊ नका आणि कुर्ल्यातील जे काही ही मदर डेअरी आहे ते वाचवण्यासाठी महाविकास आघाडी समोर आल्याचं जे आहे ते वर्षा गायकवाड यांनी सांगितलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन हेमंत कदम सरासुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।